नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर राऊत या यूट्यूब चॅनलवर। अजूनही आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घातांकाचे नियम समजून घेणार आहोत। चला तर मग पाहूयात घातांकाचे नियम। घातांकाचा पहिला नियम घातांकित संख्यांच्या गुणाकाराचा नियम। समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज करावी। या ठिकाणी आपण हे समीकरण रूपामध्ये हा नियम पाहूयात। a चा घातांक m गुणिले a चा घातांक n बरोबर a चा घातांक m अधिक n। या ठिकाणी आपण पाहिलं तर दोन घातांकित संख्यांचा गुणाकार आहे। समान पाया असलेल्या घातांकित संख्या आहेत, त्यामुळे या ठिकाणी आपण त्यांच्या घातांकांची बेरीज केलेली पाहतोय। उदाहरण पाहूयात। 6 चा घातांक 4 गुणिले 6 चा घातांक 5। मित्रांनो, या ठिकाणी आपण हे उदाहरण सोडवताना जर याची गुणाकार रूपामध्ये मांडणी केली तर ती अशी येते। गुणाकार रूपामध्ये मांडणी केल्यानंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 6 ही संख्या 9 वेळा घेऊन तिचा आपण गुणाकार केलेला आहे। म्हणजेच या ठिकाणी आपण पाहिलं तर 6 चा घातांक 9 असं उत्तर आपल्याला मिळेल। म्हणजेच मित्रांनो, यावरून आपण असं सांगू शकतो की 6 चा घातांक 4 गुणिले 6 चा घातांक 5 बरोबर त्यांच्या घातांकांची बेरीज होईल आणि उत्तर येईल 6 चा घातांक 9। दुसरं उदाहरण पाहूयात। 6.5 चा घातांक 7 गुणिले 6.5। या ठिकाणी त्याचा घातांक दिलेला नाही। मित्रांनो, लक्षात ठेवा, एखाद्या संख्येचा घातांक दिला नसेल तर तो 1 असतो। उत्तर येते 6.5 चा घातांक 7 अधिक 1 म्हणजेच 8। तिसरं उदाहरण k चा घातांक 2 गुणिले k चा घातांक 3 बरोबर k चा घातांक 2 अधिक 3। आणि चौथ्या उदाहरणामध्ये त्याप्रमाणेच कृती करून या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 5/7 चा घातांक 15। दुसरा नियम पाहूयात। घातांकित संख्यांच्या भागाकाराचा नियम। समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा भागाकार असेल तर घातांकांची वजाबाकी करावी। या ठिकाणी भागाकाराचा हा पहिला नियम आहे। a चा घातांक m भागिले a चा घातांक n बरोबर a चा घातांक m वजा n। या ठिकाणी कंसामध्ये एक सूचना दिलेली आहे की m हा n पेक्षा मोठा असेल तर। म्हणजे मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्यावेळी पहिला घातांक हा मोठा असेल आणि दुसरा घातांक लहान असेल अशा वेळी घातांकांची आपण वजाबाकी करून उत्तर काढतो। परंतु दुसरा नियम आपण जर या ठिकाणी पाहिला, a चा घातांक m भागिले a चा घातांक n। या ठिकाणी n हा घातांक मोठा आहे आणि m हा घातांक लहान आहे। यावेळी अंशस्थानामध्ये 1 लिहून छेदस्थानामध्ये घातांकित संख्या लिहिली आहे a आणि तिचा घातांक लिहिताना n मधून m वजा केलेले आहेत। म्हणजे इथं a ची गुणाकार व्यस्त संख्या घेतलेली आहे 1/a आणि तिचा घातांक लिहिताना मात्र n मधून m वजा केलेले आहेत। लक्षात ठेवा मित्रांनो, हे दोन नियम खूप महत्त्वाचे आहेत भागाकारामध्ये। आपण याची उदाहरणं पाहूयात। पहिल्या नियमावर आधारित उदाहरणं। 6 चा घातांक 8 भागिले 6 चा घातांक 5 हे उदाहरण आपण सोडवून पाहूयात। 6 चा घातांक 8 भागिले 6 चा घातांक 5 हे आपण गुणाकार रूपामध्ये मांडलेलं आहे। या ठिकाणी अंशस्थानी आणि छेदस्थानी ज्या संख्या समान आहेत त्या आपण इथं नाहीशा केलेल्या आहेत। त्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर अंशस्थानी 6 ही संख्या 3 वेळा उरलेली आहे, म्हणून या ठिकाणी उत्तर राहतं 6 चा घातांक 3, कारण छेदस्थानी काहीही उरलेलं नाही। यावरून 6 चा घातांक 8 भागिले 6 चा घातांक 5 अशा वेळी पहिला घातांक मोठा असताना आपल्याला पहिल्या घातांकातून दुसरा घातांक वजा करून उत्तर लिहिता येत आहे। दुसरं उदाहरण पाहूयात। 8.5 चा घातांक 6
भागिले 8.5 या ठिकाणी ही घातांकाची वजाबाकी करून आपण उत्तर लिहिलेलं आहे. तिसऱ्या उदाहरणामध्ये पाहिलं आपण m⁵ भागिले m⁵3 उत्तर आहे m⁵5 - 3. आणि चौथं उदाहरण आहे. चौथ्या उदाहरणामध्ये देखील मित्रांनो समान पाया आहे. पहिला घातांक मोठा आहे, दुसरा घातांक लहान आहे, म्हणून या ठिकाणी उत्तर लिहिताना पाया तोच लिहिला आहे आणि त्याचा घातांक म्हणजे मोठ्या घातांकातून लहान घातांक वजा केलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो हा भागाकारातला पहिला नियम. आणि आता आपण दुसऱ्या नियमावरची उदाहरणं पाहूयात. 6⁴ भागिले 6�7 हे आपण सोडवून पाहूयात. या ठिकाणी मी ते उदाहरण जे आहे ते गुणाकार रूपामध्ये मांडलेलं आहे. गुणाकार रूपामध्ये मांडल्यानंतर अंशस्थानी आणि छेदस्थानीच्या संख्या समान आहेत. त्यांना भाग लावल्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर अंशस्थानी काहीही उरत नाही. त्या ठिकाणी 1 उरलेला असतो मित्रांनो, लक्षात ठेवा. म्हणजे अंशस्थानी 1 येईल आणि छेदस्थानी 6 ही संख्या 3 वेळा उरलेली आहे, म्हणजे 6⁻3 असं येईल. यावरून 6⁸ भागिले 6⁵5 बरोबर 1/6�3 असं येते. आपण हेच उदाहरण जर पहिल्या पद्धतीनुसार जर सोडवलं तर आपल्याला घातांकांची वजाबाकी करायची आहे. म्हणजे या ठिकाणी 6⁴ - 7 म्हणजेच 6⁻3 असं उत्तर येईल. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, इथं आणखी एक आपल्याला नियम समजतो की जर ऋण घातांकाचं धन घातांकात रूपांतर करायचं असेल तर आपल्याला त्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या घ्यायची आहे आणि गुणाकार व्यस्त संख्या घेऊन जो ऋण घातांक आहे तो आपण धन करून लिहू शकतो. म्हणजे इथं 6ची गुणाकार व्यस्त संख्या आहे 1/6 आणि 6चा घातांक जो ऋण3 होता तो मात्र या ठिकाणी गुणाकार व्यस्त लिहिल्यानंतर तो धन झालेला आहे. म्हणजे इथं आणखी एक नियम आपल्याला समजलेला आहे मित्रांनो की जर आपल्याला ऋण घातांकाचं धन घातांकात रूपांतर करायचं असेल तर त्या घातांकित संख्येची गुणाकार व्यस्त संख्या लिहायची आणि ऋण घातांकाचा ऐवजी धन घातांक घ्यायचा. दुसरं उदाहरण पाहूयात. या ठिकाणी 1/8.5 उत्तर आलेलं आहे. तिसरं उदाहरण m⁵3 भागिले m⁵5 बरोबर 1/m⁵2. चौथं उदाहरण पाहूयात मित्रांनो. a⁵5 भागिले a⁵8 बरोबर a⁵ मित्रांनो मी या ठिकाणी मुद्दाम आपण भागाकाराचा जो पहिला नियम शिकलेला आहे की घातांकित संख्यांचा भागाकार असेल तर घातांकांची वजाबाकी करायची तो वापरलेला आहे. या ठिकाणी a⁵5 भागिले a⁵8 म्हणून मी या ठिकाणी a⁵5 - 8 म्हणून या ठिकाणी उत्तर येतं a⁵3. यावरून एक लक्षात ठेवा की भागाकारामध्ये मी जरी 2 नियम सांगितले असले तरी आपण 2 पैकी जो योग्य वाटेल तुम्हाला किंवा 2 पैकी कोणताही नियम तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. पुढे जाऊयात. पुढचा नियम आहे ऋण घातांकाचे धन घातांकात रूपांतर करण्याचा नियम. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की ऋण घातांकाचं धन घातांकात रूपांतर करत असताना गुणाकार व्यस्त संख्या लिहायची आणि त्याचा घातांक धन करायचा. या ठिकाणी a चा घातांक ऋण m आहे तो धन करायचा आहे म्हणून मी अंशस्थानी 1 आणि छेदस्थानी a लिहिलेला आहे. म्हणजेच a ची गुणाकार व्यस्त संख्या लिहिलेली आहे आणि तिथं मात्र घातांक लिहिताना तो धन झालेला आहे. उदाहरण पाहूयात. 6⁻3 हा धन करण्यासाठी 6ची गुणाकार व्यस्त संख्या 1/6 लिहिलेली आहे आणि त्याचा घातांक 3 लिहिलेला आहे. दुसरं उदाहरण m⁵5 ही संख्या हिचा घातांक ऋण आहे तो धन करण्यासाठी मी mची गुणाकार व्यस्त संख्या घेतलेली आहे 1/m आणि तिचा घातांक धन केलेला आहे. तिसरंही उदाहरण तसंच आहे मित्रांनो आणि चौथंही उदाहरण आपण पाहिलं तरी तसंच आहे. पुढे जाऊयात. शून्य घातांकाचा नियम. कोणत्याही घातांकित संख्येचा घातांक 0 असेल तर त्याची किंमत 1 असते. आपण कसं ते पाहूयात. या ठिकाणी जर आपण हे उदाहरण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की 6चा घातांक 5 भागिले 6चा घातांक 5
समान पाय असणाऱ्या घातांकित संख्यांचा भागाकार आहे, म्हणून या ठिकाणी त्याची घातांकांची वजाबाकी केली. 6चा घातांक 5 वजा 5 म्हणजे 6चा घातांक 0. म्हणजे या ठिकाणी आपण हे उदाहरण जे घेतलेलं आहे 6चा घातांक 0 ते कसं हे आपल्यासमोर आहे. हेच आपण गुणाकार रूपामध्ये मांडल्यानंतर अंशस्थानी आणि छेदस्थानी ज्या संख्या आहेत त्या संख्या या ठिकाणाहून निघून जातील सर्व. आणि आपल्याला माहीत आहे की ज्या ठिकाणी काही शिल्लक नसतं तिथं 1 ही संख्या शिल्लक असते. म्हणजे अंशस्थानी 1 आणि छेदस्थानी 1, 1/1 म्हणजेच 1/1 आणि 1ला 1 न भागलं तर उत्तर येतं 1च. म्हणून या ठिकाणी कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर त्याची किंमत असते 1. दुसरं उदाहरणही तसंच आहे, तिसरंही उदाहरण तसंच आहे मित्रांनो. आणि चौथं उदाहरण आपण जर पाहिलं तर खूप मोठं उदाहरण दिसतंय. a अधिक n वजा r गुणिले s वजा m अधिक q चा घातांक 0 बरोबर 1. मित्रांनो या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्यासमोर मोठं उदाहरण आलं की आपण गोंधळून जातो आणि असं वाटतं की आता हे सोडवायचं कसं. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, आपली मूळ कन्सेप्ट जर क्लिअर असेल, आपल्याला जर घातांकाचा हा नियम तंतोतंत माहीत असेल की जर कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर त्याची किंमत 1 असते, तर मित्रांनो ह्या कंसामध्ये दिलेल्या एवढ्या मोठ्या उदाहरणाचा अजिबात विचार करायचा नाही. आपला वेळ घालवण्यासाठी अशा प्रकारची उदाहरणं दिलेली असतात. या ठिकाणी आपल्याला काय करायचे, घातांक 0 आहे म्हणजे याची किंमत 1 लिहून आपल्याला या ठिकाणी आपल्या याचं उत्तर लिहायचं आहे. पुढचा नियम पाहूयात. घातांकित संख्येच्या घाताचा नियम. घातांकित संख्येचा घात दिला असल्यास घातांकांचा गुणाकार करावा. मित्रांनो काही उदाहरणं अशी असतात की घातांकित संख्येचा घात दिलेला असतो, अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे, घातांकांचा गुणाकार करायचा आहे. उदाहरण पाहूयात. पहिलं उदाहरण 8चा घातांक 5 आणि त्याला कंस घालून त्याचा पुन्हा घातांक 3 लिहिलेला आहे, म्हणजे घातांकित संख्येचा घात लिहिलेला आहे. अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे, घातांकांचा गुणाकार करायचा आहे. कसं ते पाहूयात. 8चा घातांक 5चा घातांक 3 म्हणजेच 8चा घातांक 5 गुणिले 3 म्हणजे 8चा घातांक 15. हे कसं येते पहा मित्रांनो, 8चा घातांक 5 आहे, चा घातांक 3 आहे म्हणून मी 8चा घातांक 5 ही संख्या 3 वेळा घेतलेली आहे. म्हणजेच आपण पहिला जो गुणाकाराचा नियम शिकलो की समान पाय असलेल्या घातांकित संख्यांचा गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज करायची, त्या नियमाप्रमाणे या ठिकाणी 8चा घातांक 5 अधिक 5 अधिक 5 असं येईल आणि त्यामुळं या ठिकाणी उत्तर येतं 8चा घातांक 15. म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा की घातांकित संख्येचा घात दिला असल्यास आपल्याला घातांकांचा गुणाकार करायचा आहे. दुसरंही उदाहरण तसंच आहे मित्रांनो. तिसरं उदाहरण तसंच आहे, आपण घातांकित संख्यांचा गुणाकार केलेला आहे. चौथ्या उदाहरणामध्येही तसंच आहे, घातांकांचा गुणाकार केलेला आहे. पुढचा नियम पाहूयात. दोन संख्यांच्या गुणाकाराच्या घाताचा नियम. दोन संख्या जर गुणाकार रूपामध्ये दिलेल्या असतील आणि त्यांचा घातांक दिला असेल तर त्या दोन्ही संख्यांना तोच घातांक येतो. आपण उदाहरण पाहूयात. या ठिकाणी 5 गुणिले 4चा घातांक 3 हेच आपण सविस्तर मांडूयात. 5 गुणिले 4चा घातांक 3 आहे म्हणून 5 गुणिले 4 ही कंसातली संख्या मी 3 वेळा मांडलेली आहे आणि 3 वेळा मांडून त्यांचा गुणाकार लिहिलेला आहे. म्हणजेच आपण या घातांकित संख्येचं गुणाकार रूप लिहिलेलं आहे मित्रांनो. हेच आणखी वर्गीकरण रूपामध्ये आपण जर पाहिलं तर 5 ही संख्या 3 वेळा आलेली आहे म्हणून 5 ही 3 वेळा घेतली आणि 4 ही संख्यासुद्धा 3 वेळा आलेली आहे म्हणजे 4 ही सुद्धा आपण 3 वेळा घेतलेली आहे. आणि मग हेच गुणाकार रूप आपण जर घातांक रूपात मांडलं तर आपल्याला असं दिसेल 5चा घातांक 3 गुणिले 4चा घातांक 3. म्हणजेच लक्षात ठेवा, दोन संख्या गुणाकार रूपामध्ये असतील आणि त्याचा घातांक दिला असेल तर तो घातांक दोनही संख्यांना तोच असतो. दोनही संख्यांना तोच घातांक आपण लिहू शकतो. दुसरं उदाहरण पाहूयात. m गुणिले nचा घातांक 3. या ठिकाणी mचाही घातांक 3 असेल आणि nचाही घातांक 3 असेल. 2.5 गुणिले 0.5चा घातांक 3. या ठिकाणी दोनही संख्यांचा घातांक 3 असेल.
आणि 5 गुणिले 4चा घातांक m, 5चाही घातांक m आणि 4चाही घातांक m असेल. पुढचा नियम पाहूयात. दोन संख्यांच्या भागाकाराच्या घाताचा नियम. मित्रांनो, a भागिले b चा घातांक m बरोबर a चा घातांक m भागिले b चा घातांक m. दोन संख्या जर भागाकार रूपामध्ये असतील आणि त्यांचा घातांक दिला असेल तर तो घातांक दोनही संख्यांना लागू होतो हे याच्यावरून समजतं. उदाहरण पाहूयात. पहिलं उदाहरण 5/2चा घातांक 3. मित्रांनो, या ठिकाणी 5चाही घातांक 3 आणि 2चाही घातांक 3 कसं ते पाहूयात. 5/2चा घातांक 3 म्हणून मी ती संख्या गुणाकार तर 5चा घातांक 3 आणि 2चा घातांक 3 म्हणजेच मित्रांनो भागाकार रूपामध्ये संख्येला जर घातांक असेल तर तो घातांक अंशस्थानाच्या संख्येला सुद्धा असतो आणि छेदस्थानाच्या संख्येला सुद्धा असतो. पुढचं उदाहरण पाहूयात. p/q चा घातांक 5. या ठिकाणी p चा घातांक सुद्धा 5 आहे आणि q चा घातांक सुद्धा 5 आहे. या ठिकाणी हे उदाहरण तसंच आहे मित्रांनो. आणि चौथं उदाहरण पाहूयात. 6/9चा घातांक m म्हणजेच 6चा घातांक m भागिले 9चा घातांक m. पुढचा नियम पाहूयात. त्यावेळी कोणत्याही संख्येचा घातांक 1 असल्यास त्याची किंमत त्या संख्येएवढीच असते. a चा घातांक 1 म्हणून त्याचं उत्तर aच असेल मित्रांनो. उदाहरण पाहूयात. 6चा घातांक 1 उत्तर 6. 6.5चा घातांक 1 उत्तर 6.5. p चा घातांक 1 उत्तर p. आणि या ठिकाणी कंसामध्ये जी संख्या आहे तिचा काहीच दिलेला नाही आणि उत्तर मात्र त्या संख्ये एवढंच आहे. याच्यावरून एक समजून घ्यायचं आहे मित्रांनो की एखाद्या संख्येचा घातांक दिला नसेल तर तो घातांक 1 असतो. अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू. आणि माझ्या सागर राऊत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह.